श्रीरामपूर शहरातील नेहरू भाजी मार्केट येथील टॉवरवरील घड्याळ बंद अवस्थेत असून या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। याच मुद्द्यावर भाजपचे संजय छल्लारे यांच्या नेतृत्वात सोमवारी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात नगरसेवक आशिष धनवटे, दीपक चौहान, रवी पाटील, श्रीनिवास बिहाणी, सिद्धार्थ फंड, मनोज लबडे, रवींद्र गुलाटी, राजेश अलग यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी बोलताना संजय छल्लारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर असलेले घड्याळ बंद पडणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत हे शहराच्या विकासासाठी अपशकुन ठरू नये असा सवाल उपस्थित केला। तर रवींद्र गुलाटी यांनी हे आंदोलन ही केवळ सुरुवात असून शहरातील इतर प्रश्नांसाठीही पुढील काळात मोठी आंदोलने छेडण्याचा इशारा दिला। यावेळी आशिष धनवटे, रुपेश हरकल आणि तिलक डुंगरवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। दरम्यान नगर परिषदेच्या वतीने हे घड्याळ 15 दिवसात दुरुस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी नागरिकांचे लक्ष आता प्रत्यक्ष कामकाजाकडे लागले आहे। म्हणजे तुम्ही किती गुलामगिरी करताय, तुम्ही किती लाचार झालेले का तुम्हाला जनतेच्या प्रश्नासाठी कोणतरी एखादा सांगतो हे असं करू नका, ते तसं करू नका, हे अधिकाऱ्यांनी एक पुढचं पाऊल टाकायचं होतं। तुम्ही आज 3 वर्ष काम करतात, तुम्ही 3 वर्षांनी बदलून जातात। हे गाव आमचं आहे, हे श्रीरामपूर आमचं आहे। श्रीरामपूर शहरामध्ये आज ही सुरुवात आहे, आज ही सुरुवात आहे। श्रीरामपूर शहरात ज्या ज्या जनतेच्या विरोधात तुम्ही ज्या ज्या बाबतीमध्ये आम्हाला जिथं जिथं आंदोलन करायची वेळ येईल ते न सांगता आंदोलन आम्ही इथून पुढे केल्याशिवाय राहणार नाही। बाब किरकोळ होती, जर घड्याळ रिपेअर केलं असतं, साधं पत्र दिलं असतं तरी आम्ही म्हणलो असतो का हरकत नाही, चला तुम्ही, आम्हाला माहिती थोडा टाइम जाईल। पण जो खोडसाळपणा काही जाणीवपूर्वक आपण लोक करत आहात, मी या निमित्ताने मुख्य अधिकारी असेल, आपण अधिकारी असाल, आपल्याला या सर्वांच्या वतीनं या विनम्रपणे सांगतो का इथून पुढे सार्वजनिक कामामध्ये अशी जर दिरंगाई आपण केली तर भारतीय जनता पक्ष व आमचं मित्रमंडळ आम्ही सहन करणार नाही। आपल्याला कुणाचा सल्ला घ्यायचा असतो काय हे मीटिंगच्या आधी व्हायला पाहिजे। आपण सांगितलं का ह्या आंदोलनाचा आशीदार आम्हाला माहिती नाही, आम्हाला पत्र नाही। अरे जनरल मीटिंग जी सर्वोच्च मीटिंग आहे, ज्या जनरल मीटिंग मध्ये पूर्ण गावाचे ठराव घेतले जातात, तिथं लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांचा मान सन्मान होतो, त्यांच्या शब्दामध्ये ठराव केला जातो आणि त्या ठिकाणी टिप्पणी झाली। त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं, दीपकराव तो आपण त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी सांगितलं रवीशे का हे प्रोसेस मध्ये आम्ही घड्याळ लवकर दुरुस्त करतो। तर तुम्हाला आज काय अडचण होती? रामपूर शहराच्या बाबतीत जर असं घडत असेल तर निश्चित या पुढे मी आपल्याला जागरूक करतो का या पुढे अशा घटना जर घडल्या तर आपण या ठिकाणी जरी 2-4 वर्षासाठी नोकरी म्हणून येत असणार पण हे गाव आमचं आहे, आपण आज आहे उद्या नाही। तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला सांगतो का आम्हाला या ठिकाणी आपण ठोस सांगा का नगरपालिकेवरचं जे मंडईवरचं घड्याळ जे टावरवरचं ते कधी चालू होणार, कारण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅक साईडला ते घड्याळ आहे। तुम्ही त्या ठिकाणी जात असाल, महाराजांकडे बघितल्यावर घड्याळ दिसतं का नाही? मग जर अशी परिस्थिती असेल तर ही गोष्ट स्वतःहून तुम्ही करायला पाहिजे होती, ही आम्ही सांगायची गरज नाही ना का महाराज आमचे कोणाचे तुमचे नाही। ही गोष्ट तुमच्या सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे होते। अधिकाऱ्यांना सुद्धा मी या निमित्ताने सांगतो की आपण सुद्धा एक पाऊल पुढे टाकून श्रीरामपूर शहराच्या बाबतीत, श्रीरामपूर शहराच्या नागरिकांच्या बाबतीत काय अडीअडचणी असतील हे आपण स्वतःहून पुढे गेलं पाहिजे आणि केलं पाहिजे। मी आज आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला एक विनंती करतो की आम्ही मागणी केली होती घड्याळ 1 तारखेपर्यंत चालू आहे तर आम्ही आंदोलन करणार। 1 मे होता, शनिवारी सुट्टी आली, 3 तारखेला सुट्टी आली म्हणून ते आंदोलन आम्ही आज या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात येऊन हे आंदोलन करत आहे। तेव्हा आम्ही आपल्याला एक विनंती करतो तर ते घड्याळ कधी चालू होणार, आपण किती दिवसाचे असं आम्हाला आपण लेखी द्यावा, त्याच्यानंतर आम्ही आमचं आंदोलन थांबू। जय हिंद, जय महाराष्ट्र। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।